मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारचे टेक्निकल ट्रेडर असतात, इंडिकेट बेस्ड ट्रेडर, प्राइस ॲक्शन बेस्ड ट्रेडर। आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या अनोळखी ठिकाणी जात असतो तेव्हा आपण गुगल मॅपचा वापर करून कुठला शॉर्ट रूट आहे, कुठल्या मार्गाला ट्रॅफिक नाही ते बघतो। त्याचप्रमाणे रस्त्याने दिलेल्या इंडिकेशन बोर्ड, इंडिकेशन सिग्नल्सचा वापर करून आपण कुठे गतिरोधक आहे, कुठे गाडी स्लो करावी, कुठे टर्न आहे हे बघतो आणि याचा वापर करून आपल्या डेस्टिनेशनला पोहोचतो। त्याचप्रमाणे मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे इंडिकेटर आहेत। अनेक टेक्निकल ट्रेडर हे या इंडिकेटर आणि इंडिकेटर स्ट्रॅटेजीचा वापर करून ट्रेडिंग करतात। प्राइस ॲक्शन बेस्ड ट्रेडिंग म्हणजे प्राइसच्या हिस्टॉरिकल आणि करंट प्राइस मुवमेंटचा सखोल अभ्यास करून मार्केटची डायरेक्शन प्रिडिक्शन केली जाते। तर या दोघांमधून कोणती ट्रेडिंग पद्धत चांगली? ॲक्च्युअली बघितलं तर दोघंही ट्रेडिंग पद्धतीचे एक वेगळेच महत्त्व आणि काही त्रुटी आहेत। प्राइस ॲक्शनमध्ये करंट प्राइसवर फोकस केले जाते। जी प्राइस आत्ता चालू आहे त्यावरून प्रेडिक्ट केली जाते की शेअरची प्राइस वर जाणार आहे की खाली येणार आहे। तर इंडिकेटर्स हे हिस्टॉरिकल प्राइस मुवमेंटवरून कॅल्क्युलेट केले जातात, त्यामुळे ते लॅगिंग असतात, म्हणजेच ते लेट सिग्नल देतात। जसे की आपण कधी कधी बघतो प्राइस वर गेल्यानंतर ते इंडिकेट करतात आणि आपण बाय केल्यानंतर ती प्राइस खाली येते। प्राइस ॲक्शन कोणत्याही प्रकारचा चार्ट व कोणत्याही टाइम फ्रेमवर इफेक्टिव्ह वर्क करतात, पण इंडिकेटर्स हे काही स्पेसिफिक मार्केट कंडिशन किंवा काही टाइम फ्रेमवर इफेक्टिव्हली काम करत नाही। प्राइस ॲक्शनचा मेन बेस हा करेक्ट ऑब्झर्वेशनवर आहे, म्हणजेच हिस्टॉरिकल प्राइस बघून आपण ठरवतो की प्राइस कुठे मुवमेंट करणार आहे। जसं की जी प्राइस आपल्याला दिसत आहे ती दुसरा ट्रेडर त्याच्या पद्धतीने पण बघतो, म्हणजेच प्रत्येकाच्या ऑब्झर्वेशनवर ठरते की प्राइस मोमेंटम कसे आहे। इंडिकेटर्स हे कॅल्क्युलेशन बेसवर असतात, म्हणजेच प्रत्येक इंडिकेटरचं वेगवेगळं कॅल्क्युलेशन असतं। प्राइस ॲक्शन हे ऑब्झर्वेशन आणि स्टडी बेस्ड आहे, त्यामुळे आपल्याला मार्केटची करंट प्राइस बघून ठरवावं लागतं की शेअर बाय करायचा आहे की सेल करायचा आहे। इंडिकेटर्स हे कॅल्क्युलेशन बेस असल्यामुळे ते डायरेक्टली बाय आणि सेलचा सिग्नल देतात। मला जर विचारलं तर माझ्या मते मेन प्राइस ॲक्शन मेथड विथ सपोर्ट ऑफ सिलेक्टेड इंडिकेटर्स तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देतात, पण त्यासाठी तुम्हाला सखोल माहिती अभ्यास करून स्किल डेव्हलप करणे इम्पॉर्टंट आहे। या व्हिडिओमध्ये आपण प्राइस ॲक्शन म्हणजे काय आणि प्राइस ॲक्शन समजण्यासाठी कुठली माहिती असणे इम्पॉर्टंट आहे हे कव्हर करणार आहोत। प्राइस ॲक्शन म्हणजे नेमकं काय हे आपण एका ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ। कुठल्याही स्टॉकची प्राइस ही याप्रमाणे डायरेक्टली वर जात नाही, तर मार्केटमधील बायर आणि सेलरच्या सायकोलॉजीनुसार त्याची मुवमेंट होत असते। प्राइस पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत गेली, पॉईंट बी पासून पॉईंट सी पर्यंत पुलबॅक झाली, पॉईंट सी पासून पॉईंट डी पर्यंत गेली, परत पॉईंट डी पासून पॉईंट ई पर्यंत पुलबॅक झाली, परत पॉईंट ई पासून पॉईंट एफ पर्यंत गेली आणि पॉईंट एफ पासून पॉईंट जी पर्यंत पुलबॅक झाली। प्राइसच्या या फॉर्मेशनलाच हायर हाय हायर लो म्हणतात, म्हणजे स्टॉक्सच्या प्राइसने कधीच तिचा लो ब्रेक केला नाहीये आणि हायर प्राइस ही ब्रेक करत गेलेली आहे आणि नवीन हायर प्राइस बनवत गेली आहे। त्याचप्रमाणे प्राइस पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत गेली, पॉईंट बी पासून पॉईंट सी पर्यंत पुलबॅक झाली, पॉईंट सी पासून पॉईंट डी पर्यंत गेली, परत पॉईंट डी पासून पॉईंट ई पर्यंत पुलबॅक झाली, परत पॉईंट ई पासून पॉईंट एफ पर्यंत गेली, पॉईंट एफ पासून पॉईंट जी पर्यंत पुलबॅक झाली। प्राइसच्या याच फॉर्मेशनला लोअर हाय आणि लोअर लो म्हणतात, म्हणजेच स्टॉकच्या प्राइसने कधीच तिचा हाय ब्रेक केला नाही आणि लोअर प्राइस ही ब्रेक करत गेलेली आहे आणि नवीन लोअर प्राइस बनवत गेली आहे। प्राइसच्या याच हायर हाय हायर लो आणि लोअर हाय अँड लोअर लो मुवमेंटला प्राइस ॲक्शन असे म्हणतात। शेअर मार्केटमध्ये बायर आणि सेलरच्या सायकोलॉजीनुसार प्राइस ॲक्शन तयार होते। या प्राइस ॲक्शनवरून अनेक चार्ट पॅटर्न तयार होतात। प्राइस ॲक्शन समजण्यासाठी आपल्याला सपोर्ट अँड रेजिस्टन्स आणि चार्ट पॅटर्न माहीत असणे खूप इम्पॉर्टंट आहे। आजच्या भागात आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स काय असतं ते बघूया। सपोर्ट म्हणजे शेअरची प्राइस जेव्हा खाली येत असते तेव्हा ती एका सर्टन पॉईंटला येऊन परत बाउन्स बॅक होते। अशा पॉईंटला आपण एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो, त्या लेवलला आपण सपोर्ट म्हणतो। त्या लेवलला जास्त प्रमाणात बायर्स ॲक्टिव्ह होत असतात आणि सेलर्स कमी होत असतात। जसे की आपण इथे चार्टमध्ये बघितले की शेअरची प्राइस खाली आली आणि या पॉईंटला येऊन बाउन्स बॅक झाली। या लेवलच्या खाली प्राइस जात नाहीये, तर या एरियाला आपण सपोर्ट एरिया म्हणतो। भविष्यात शेअरची प्राइस परत या सपोर्ट झोनमध्ये आली तर बाउन्स बॅकची प्रोबॅबिलिटी जास्त असते, जसे की आपण चार्टमध्ये आपल्याला दिसत आहे। साइडवेज मार्केटमध्ये अशा प्रकारची सपोर्ट लाईन किंवा एरिया तयार होतो। या सपोर्ट एरियामध्ये जेव्हा स्टॉक येतो त्यावेळेस बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्नचे कन्फर्मेशन घेऊन, जसं की हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर, बुलिश इंगल्फिंग याचा वापर करून स्टॉक बाय करू शकतो, म्हणजे लॉंग पोझिशन घेऊ शकतो। जर तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल माहीत नसेल तर आम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नवर व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या एंडला टाकेल, तुम्ही रेफर करू शकता। अपट्रेंड मार्केटमध्ये आपण सपोर्ट ड्रॉ करतो तेव्हा सपोर्ट म्हणजे ट्रेंड लाईन। चार्टमध्ये आपण बघत आहोत की शेअरची प्राइस वर जात आहे आणि खाली येताना ती या पॉईंटला येऊन बाउन्स बॅक झाली। तर प्राइस जिथे जिथे खाली येत आहे ते सगळे पॉईंट कन्सिडर करून आपण एक लाईन ड्रॉ करतो, तिला ट्रेंड लाईन म्हणतात।
भविष्यात शेअरची प्राइस त्या लाईनवर जेव्हा येते तेव्हा ते सपोर्टचं काम करते आणि प्राइस बाउन्स बॅक होण्याची जास्त प्रोबॅबिलिटी असते. जसे की आपल्याला चार्टमध्ये दिसते आहे की या ठिकाणी आपण बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्नचे कन्फर्मेशन घेऊन स्टॉक बाय करू शकतो, म्हणजे लॉंग पोझिशन घेऊ शकतो. जनरली हा सपोर्ट जर 2-3 वेळा टेस्ट झाला असेल तर तो वीक होऊन जातो, म्हणजे त्या ठिकाणी बायर्स कमी होऊन जातात आणि सेलर वाढतात. त्यामुळे त्याची ब्रेक होण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. सपोर्टचा उपयोग हा स्टॉक पॉईंटची एक योग्य लेवल डिफाईन करण्यासाठी आणि लॉंग पोझिशनसाठी स्टॉप लॉसची करेक्ट मार्किंग करण्यासाठी केला जातो. रेजिस्टन्स म्हणजे जेव्हा शेअरची प्राइस वर जाते तेव्हा एका सर्टन पॉईंटला येऊन थांबते आणि प्राइस त्या लेवलच्या वर जात नाही. त्या पॉईंटला कंबाईन करून एक लाईन ड्रॉ करतो, त्याला रेजिस्टन्स म्हणतात. या ठिकाणी आपण बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्नचे कन्फर्मेशन घेऊन स्टॉक सेल करू शकतो, म्हणजे शॉर्ट पोझिशन घेऊ शकतो. जसे की आपण इथे चार्टमध्ये बघितले की शेअरची प्राइस वर आली आणि या पॉईंटला येऊन डाऊन झाली. या एरियाला आपण रेजिस्टन्स एरिया म्हणतो. भविष्यात जेव्हा पण शेअरची प्राइस परत या रेजिस्टन्स एरियामध्ये आली तर ती खाली जाण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते, जसं की चार्टमध्ये आपल्याला दिसत आहे. तसंच डाऊन ट्रेंडमध्ये प्राइस खाली जात असते. जेव्हा प्राइस वर येते तेव्हा आधीच्या पॉईंटपेक्षा जास्त वर येत नाही आणि परत खाली येते. हे सगळे पॉईंट कंबाईन करून आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करतो, त्यालाच रेजिस्टन्स ट्रेंड लाईन म्हणतात. या ठिकाणी आपण बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्नचे कन्फर्मेशन घेऊन स्टॉक सेल करू शकतो, म्हणजे शॉर्ट पोझिशन घेऊ शकतो. चार्टमध्ये आपण बघत आहोत की शेअरची जी प्राइस खाली जात आहे आणि वर येताना या पॉईंटला येऊन डाऊन होत आहे. तर प्राइस जिथे खाली येत आहे ते सगळे पॉईंट कन्सिडर करून आपण एक लाईन ड्रॉ करतो, तिला ट्रेंड लाईन म्हणतात. भविष्यात शेअरची प्राइस त्या लाईनवर जेव्हा येते तेव्हा ती रेजिस्टन्सचं काम करते आणि प्राइस डाऊन होण्याची जास्त प्रोबॅबिलिटी असते. जसे की आपल्याला चार्टमध्ये दिसत आहे की या ठिकाणी आपण बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्नचे कन्फर्मेशन घेऊन स्टॉक सेल करू शकतो, म्हणजे शॉर्ट पोझिशन घेऊ शकतो. जनरली हा रेजिस्टन्स जर 2 किंवा 3 वेळा टेस्ट झाला तर तो वीक होऊन जातो, म्हणजे त्या ठिकाणी सेलर कमी होऊन जातात आणि बायर वाढतात. त्यामुळे त्याची ब्रेक होण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. रेजिस्टन्स मार्किंगचे बेनिफिट असे आहेत की तो स्टॉक सेलिंगची योग्य लेवल दाखवतो आणि शॉर्ट पोझिशन स्टॉप लॉसची करेक्ट मार्किंग दाखवतो. मार्केट जेव्हा रेजिस्टन्स लेवलला ब्रेकआउट करते आणि ब्रेकआउट करून वर जाते तेव्हा तोच रेजिस्टन्स नंतर सपोर्टचं काम करतो. त्याचप्रमाणे मार्केटने सपोर्ट लेवल ब्रेकडाऊन करून खाली जाते तेव्हाच ते सपोर्ट नंतर रेजिस्टन्सचं काम करतं आणि मार्केट खाली जाते. यालाच चेंज इन पोलॅरिटी असे म्हणतात. बरेच लोक सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करताना बऱ्याच चुका करतात आणि त्यामुळे ते चुकीची ट्रेड घेऊन लॉस करतात. त्यासाठी मी तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स मार्किंगची सोपी मेथड सांगणार आहे. आधी आपण सपोर्टचं एक्झाम्पल घेऊया. हा एक चार्ट आहे. यामध्ये आपण आजच्या कॅन्डलपासून डाव्या साईडला खाली पहिला स्विंग कुठे आहे ते शोधायचं. यात काही लोक लाईन मार्क करतात तर काही लोक एरिया मार्क करतात. मी तुम्हाला दोघीही मेथड ड्रॉ करून दाखवणार आहे. या स्विंगच्या खालच्या बॉडीला लाईन ड्रॉ करायची, ही झाली सपोर्ट लाईन मार्किंगची मेथड. आणि एरिया मार्क करण्यासाठी त्या स्विंगच्या सर्वात खालच्या पॉईंटला, म्हणजे कॅन्डलच्या टेलच्या सर्वात खालच्या पॉईंटला लाईन ड्रॉ करायची, हा झाला सपोर्ट एरिया. त्याचप्रमाणे सपोर्ट ट्रेंड लाईन कशी मार्क करावी ते बघू. हा एक चार्ट आहे. एखादी सपोर्ट ट्रेंड लाईन ड्रॉ करण्यासाठी अप ट्रेंडमधील मिनिमम 3 पॉईंट बघून त्या 3ही पॉईंटला जॉईन करणारी लाईन ड्रॉ करायची. इथे ट्रेंड लाईन ड्रॉ करण्यासाठी ऑप्शन असतो. तुम्ही जो कोणता ट्रेडिंग प्लॅटफॉर्म यूज करत असाल तिथे असं ट्रेंड लाईन ड्रॉ करण्याचा ऑप्शन असतो. तो क्लिक करून मिनिमम 3 पॉईंट अशा पद्धतीने जॉईन करायचे. जनरली ट्रेंड लाईन ही 40 ते 55 डिग्री ड्रॉ केलेली लाईन खूप इफेक्टिव्ह असते. रेजिस्टन्स ड्रॉ करताना आजच्या कॅन्डलपासून डाव्या साईडला वरती पहिला स्विंग कुठे आहे ते शोधायचे. या स्विंगच्या वरच्या बॉडीला लाईन ड्रॉ करायची, ही झाली रेजिस्टन्स लाईन मार्किंगची मेथड. आणि एरिया मार्क करण्यासाठी त्या स्विंगच्या सर्वात वरच्या पॉईंटला, म्हणजे कॅन्डलच्या विकच्या सर्वात वरच्या पॉईंटला लाईन ड्रॉ करायची, हा झाला रेजिस्टन्स एरिया. अशा सिंपल पद्धतीने आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. आय होप तुम्हाला प्राइस ॲक्शन आणि सपोर्ट रेजिस्टन्सबद्दल क्लिअर माहिती मिळाली असेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण चार्ट पॅटर्न कव्हर करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.